संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवत आहे खेकड्याची सूप म्हणजे क्रॅब सूप बनवत आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी हे खेकडे घेतलेले आहेत सूप करण्यासाठी. तर त्याला असे मी साफ करून म्हणजे त्याचे डेंगे वगैरे काढून धुवून वगैरे घेतले, कारण माती असते ना त्याच्यामुळे. आता ते पहिला हे जे पोट हे आहेत ना वरची कवच ती काढून घेते. हे आपल्याला सूप मध्ये टाकायचे आणि हे ना मिक्सर मधनं डेंग्या ना पाय हे मिक्सर मधनं काढून घ्यायचे. त्याचा रस घ्यायचा आपल्याला सूप साठी आणि ह्याचे मांस घ्यायचे ह्याच्या आतलं फोडून. आता ते मी करत आहे. ही काळ हे असं कवच आहे ती. आता हे साफ करून घ्यायचे आपल्याला. असे पिस काढायचे. असा मी साफ करून घेतलाय. पण हे आपल्याला नाही, मी हे नाही टाकणार आहे. मी हे कवच आहे ना हे सूप मध्ये टाकणार आहे. त्याच्यातली आपल्याला ही घाण आहे ना ते काढून घ्यायचे. हे मी असे कवच आहे ना हे असे साफ करून घेतले आणि हे आपले डेंगे आहेत ना त्याचं फोडून याच्यातलं ना मांस काढून घ्यायचे. अशी ना आतलं मांस आहे ना हे असं काढून घ्यायचं आपल्याला. असं आता हे आपले डेंगा आहेत ना छोट्या छोट्या ह्या मिक्सर मधनं मी वाटून घेते आणि ह्याचं आपल्याला पाणी घ्यायचंय गाळून. वाटून घेतले. आता आपल्याला हे गाळायचं ह्याचं पाणी घ्यायचं रस. हा बघा असा मी त्याचा रस गाळून काढलेला आहे बघा. तर हे साहित्य आहे. हे मी सगळे खेकडे अशा प्रकारे साफ करून आपल्याला पाहिजे ते घेतलेले आहे. आणि त्याच्यासाठी हे मी कापीचा कांदा घेतलाय आणि एक त्याच्यातला कांदा मी चिरून घेतलाय. कोथिंबीर, काळी मिरी पावडर, कॉर्नफ्लॉवर, लिंबू घेतलाय, मीठ, थोडीशी हळद, आलं लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली मिरची आणि फोडणीसाठी तेल आणि थोडं पाणी. तर मी हे गॅसवर एक भांडे ठेवले, त्याच्यात तेल घालून घेतले. तेलात आपलं तापले. त्याच्यात मी ही आलं लसूण आहे ना बारीक चिरलेली ती टाकून घेतले. व्यवस्थित परतवून घ्यायचे. बारीक चिरलेली मिरची, कांदा चिरलेला बारीक होता तो, थोडीशी कोथिंबीर, आता हे आपलं व्यवस्थित परतवून झालंय. त्यात हे आपण खेकड्याच्या डेंग्यांचा काढलेलं मांस आहे ना ते काढून घेतलंय. ते थोडं परतवते आणि हे आपले काढते कवच आहेत ते घालून घेतले. थोडीशी हळद घालून घेते, जास्ती नाही घालायचे.
थोडीशी जायचं. आपण हे आपलं पाणी काढलेलं त्या टेंग्यांची ते पाणी टाकून घेते. त्याच्यात मी थोडं पाणी घालून घेते अजून. आपल्याला सूप करायचंय, त्याच्यासाठी पाणी त्याचं आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता. थोडी काळी मिरी पावडर घालून घेते आणि मीठ थोडं. व्यवस्थित परतवून घेऊया हे. आता हे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं ना, त्याच्यात पाणी घालून असं मिक्स करून घेतलंय कॉर्नफ्लॉवर पाण्यात. आता ते घालते पाणी. ह्याच्यानं जरा घट्टपणा येणार, मी थोडा पिळून घेतलाय लिंबाचा रस. आता ही कांद्याची पात घालून घेते मी. तर आपलं खेकड्याचा सूप तयार झाला आहे. खूप छान झालंय बघा. आणि हे गरम गरमच पियालं की छानच लागतंय. खूप छान झालंय. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.